हाय एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला आपल्यामध्ये काही चांगले बदल करावे लागतात. आपल्या काही सवयी असतात त्या चेंज कराव्या लागतात. आपल्या रुटीनमध्ये बदल करावे लागतात. तसेच जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी ज्या आहेत त्या बदलाव्या लागतील. आपण एकच रुटीन सतत वर्षानुवर्ष फॉलो करत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याकडून काही चुका घडत असतात. आपलं रुटीन कसं असतं याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. आपण नेमकं काय खात आहोत, आपल्या सवयी कोणत्या कोणत्या आहेत, आपलं दिवसभराचं जे काही चॅलेंजेस आहेत, दिवसभराचं जे काही रुटीन आहे ते कसं आहे, आपण आहारामध्ये काय काय घेतो, कोणत्या कोणत्या चुका करतो, या सगळ्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे कोणताही वेगळा डाएट प्लॅन फॉलो केला, व्यायाम केला तरी देखील तुमच्या शरीरावरती त्याचा काहीही प्रभाव पडत नाही, कारण त्याच्यामागे काही तुमच्या चुका असतात आणि या चुकांमुळेच तुमचं वजन वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील जर त्या चुका जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण बघणार आहोत अशा 5 चुका ज्या कळत नकळत तुमच्याकडून घडत असतात आणि त्या आपल्या लक्षात येत नाहीत. खूप छोट्या छोट्या चुका असतात, पण या चुकांमुळेच तुमचं वजन वाढत आहे आणि कितीही डाएट चांगला केला, कितीही आहारामध्ये बदल केले तरी देखील तुमच्या शरीरामध्ये बदल येत नाही आहे, तुमच्या वजनामध्ये बदल दिसत नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही यातली कोणतीही चूक करत असाल तर तुम्हाला त्या चुका करणं बंद करायचं आहे आणि मग तुमच्या शरीरामध्ये लगेच बदल दिसेल, तुमच्या वजनामध्ये चेंज यायला सुरुवात होईल. आणि फक्त या छोट्या छोट्या सवयी बदलून, या छोट्या छोट्या चुका जर तुम्ही इग्नोर केल्या तर तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलमध्ये चेंज आलेला दिसेल. संपूर्ण तुमची लाईफस्टाईल अगदी हेल्दी होईल आणि तुमच्या वजनामध्ये देखील बदल होईल आणि त्यासोबतच तुमचं फॅट लॉस देखील होणार आहे. चला तर मग लगेच जाणून घेऊयात त्या कोणत्या चुका आहेत आणि कोणते बदल आहेत जे तुम्हाला तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये करायचे आहेत. क्षुल्लक चुका असतात, या इग्नोर केल्या तर वजन कमी करणं काही अवघड नाही. चला तर मग सुरू करूयात आपला पहिला मुद्दा आणि त्याच्यातला पहिला पॉइंट. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे. आपण सगळेच खूप धावपळीत असतो, गडबडीत असतो. तुम्ही जर ऑफिसला जात असाल किंवा हाऊसवाईफ जरी असाल, घरातलं रुटीन असतं किंवा ऑफिसवरून रात्री लेट येत आहे, मग त्यामुळे सगळं तुमचं त्यानंतरचं जे रुटीन आहे ते कोलॅप्स होत आहे. त्यामुळे जेवायला उशीर होतोय, झोपायला उशीर होतोय आणि रात्री 11-12 वाजता जर तुम्ही 12-1 वाजता झोपायला आणि अशामुळे तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी उशिराच उठताय. याच्यामुळे सगळं आपलं शरीर गोंधळात पडत असतं. बऱ्याचदा काय होतं, वीक डेजमध्ये भरपूर काम असल्यामुळे विकेंडला आपण, फ्रायडे आहे समजा किंवा सॅटर्डे आहे, तर आपण खूप जास्त लेटपर्यंत रात्री जागत असतो, टी व्ही बघतो, मोबाईल बघतो किंवा आणखीन काही करत बसतो आणि याच्यामुळे काय होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी देखील आपण लेट उठतो. याच्यामुळे आपल्याला काय वाटतं की 6 तासाची झोप तर तुमची होते, 6-7 तासाची झोप आरामात होणार आहे, पण तरी देखील तुमच्या वजनामध्ये बदल होत नाही, तुमचं वजन वाढतं. का असं का होतं? तर तुम्ही म्हणाल की आम्ही 6-7 तास तर झोप घेतोय, मग वजनामध्ये वाढ होण्याचं काय कारण? तर याच्या मागचं हे कारण आहे की आपलं शरीर जे आहे ते आपल्या घड्याळानुसार नाही चालत, तर आपलं शरीर नैसर्गिक चक्रानुसार चालत असतं. आणि काय होतं, ज्यावेळी तुम्ही रात्री खूप उशिरा झोपता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लेट उठता, त्याच्यामुळे नैसर्गिक चक्रानुसार आपलं शरीर चालत असतं, घड्याळानुसार चालत नाही. त्यामुळे आपल्या शरीराचं संपूर्ण जे मेटाबॉलिझम आहे ते गोंधळात पडतं आणि याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि यामुळे देखील तुमच्या वजनामध्ये वाढ होत असते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं जे नैसर्गिक चक्र आहे ते बिघडू द्यायचं नसेल तर तुम्हाला जसं की तुमचं लवकर काम उरकेल, काम उरकल्यानंतर लवकर झोपण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने काम करतं आणि सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळे मूड देखील फ्रेश राहतो, आपले कामं देखील लवकर आटोपतात. आणि जर तुम्हाला एक्स्ट्राची झोप घ्यायचीच असेल तर तुम्ही दुपारचं थोडंसं वामकुक्षी जे आपण म्हणतो ती थोडीशी तुम्ही अर्धा तास 45 मिनिटाची घेऊ शकता. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपले पूर्वीचे लोक जे आहेत ते रात्री लवकर झोपायचे, सकाळी पहाटे पहाटे उठायचे.
सूर्य उगवायच्या आधी उठणं हे आपलं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्यामुळे त्या लोकांची तब्येत वाढत नव्हती, वजन अगदी नॉर्मल असायचं. पण आपण जे आत्ता आहे ना ते निसर्गाच्या चक्राच्या विरुद्ध वागत आहोत. त्यामुळे आपल्या या काळामध्ये, आत्ताच्या कलियुगामध्ये इतकं वजन वाढलेली आहे, ओबेसिटी वाढलेली आहे आणि भरपूर आजार देखील वाढलेले आहेत. त्यामुळे हा छोटासा बदल करून बघा, तुम्हाला देखील तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलमध्ये चेंज आलेला दिसेल. दुसरा बदल तो म्हणजे उठल्या उठल्या चहा कॉफी घेणे. आता आपल्याला महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या मंडळींना, आपल्याला सगळ्यांना ही सवय असते की सकाळी सकाळी उठल्या उठल्या ब्रश केला की लगेच चहा घेणे किंवा लगेच कॉफी घेणे किंवा दूध घेणे, त्याच्यामध्ये साखर भरपूर टाकणे. ही अगदी चुकीची सवय आहे. तुम्ही जर सकाळी उठल्या उठल्या हे करताय तर तुम्ही चुकत आहात आणि याच्यामुळेच तुमच्या शरीरामध्ये भरपूर बदल होतात आणि तुमचं वजन वाढतं. सगळ्यात मोठी चूक काय, तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही साखर खात आहात. साखर हा सगळ्यात मोठा पदार्थ आहे जो तुमचं वजन वाढवतो, तुमचं इन्सुलिन वाढवतो, तुमचं मेटाबॉलिझम सकाळी सकाळी स्लो करतो आणि याच्यामुळेच तुमचं वजन वाढत असतं. साखर घेणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. सकाळी उठल्या उठल्या किमान घेऊ नका. थोडंसं तुम्ही उशिराने घेतलं, समजा चहा घ्यायचाच आहे तर कमीत कमी साखरेचा जरा नाश्ता वगैरे केल्यानंतर सकाळी सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी आपण चहा घेतला तर त्या तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते, तुमचं पोट बिघडतं आणि मेटाबॉलिझम सकाळी सकाळी स्लो होऊन जातं. तर हे अगदी चुकीचं आहे. तुम्हाला घ्यायचंच आहे तर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही 1 ग्लास गरम पाणी प्या, त्यानंतर हलकासा थोडासा व्यायाम करा, नाश्ता करा आणि मग तुम्ही चहा थोडासा घेऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी घेत असाल तर चहा कॉफी सकाळी सकाळी साखर टाकून घेणं बंद करा. तुम्ही विदाऊट शुगर टी घेऊ शकता, कॉफी घेऊ शकता, दूध देखील घेऊ शकता, पण सकाळी सकाळी साखर नका खाऊ. त्याऐवजी गरम पाणी पिलं तर वजन देखील पटकन कमी होईल, बॉडी डिटॉक्स होईल आणि आठवड्याभरातच तुमच्या वजनामध्ये चेंज आलेला तुमच्या लक्षात येईल. आता नेक्स्ट आपला तिसरा बदल, नाश्ता केलाच पाहिजे. बऱ्याच जणांचं असं असतं की कामाची खूप गडबड आहे, ऑफिसला जाण्याची गडबड असते, मुलांच्या शाळेची गडबड, हाऊसवाईफ असाल किंवा ऑफिसला जात असाल तरी गडबड ही प्रत्येकालाच असते. कोणीही इथे रिकामं नाही आहे किंवा कोणीही फ्री नाही आहे. कामं ही प्रत्येकाला असतात आणि प्रत्येकाचं जे शेड्यूल आहे, रुटीन आहे ते बिझी असतं. म्हणून नाश्ता अवॉइड केला पाहिजे का, तर अजिबात नाही. सगळ्यात मोठी चूक आहे की तुम्ही नाश्ता अवॉइड करता. मग यामध्ये तुम्ही काय करता, नाश्ता इग्नोर करता, नाश्ताच करत नाही, नाश्त्याला फारसं महत्त्व तुम्ही देत नाही. पण असं अजिबात करायचं नाही. थोडासा तरी वेळ स्वतःसाठी काढायचा आहे आणि नाश्त्याचा एक वेळ तुम्ही फिक्स करा. तुमच्या कितीही रुटीन बिझी असेल त्यातला अर्धा तास तुम्ही काढा आणि त्या वेळेमध्ये तुम्ही नाश्ता हा केलाच पाहिजे. कारण काय, तर नाश्ता हा तुम्हाला दिवसभरासाठी, दिवसभराच्या कामांसाठी तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करत असतो. कारण रात्री 7-8 तासाच्या झोपेनंतर तुम्ही पहिल्यांदाच काहीतरी खाणार असता. जर तुम्ही काय केलं, नाश्ता जर स्किप केला तर तुमचं मग काय होतं, ॲसिडिटी होते, सतत भूक लागते, जंक फूड खाण्याची इच्छा होते आणि याच्यामुळे देखील तुमचं वजन वाढतं. म्हणून काय करायचं आहे, नाश्ता स्किप न करता आपल्या चॅनलवरती, आपले 2 चॅनल आहेत, आपल्या एका चॅनलवरती बरेचसे नाश्त्याचे सिंपल असे इझिली बनणारे पर्याय देखील सांगितलेले आहेत. तुम्ही ते नाश्ता ट्राय करू शकता. बेसन चिला अगदी पटकन बनतो, मूग डाळीचा चिला बनतो, असे बरेच ऑप्शन्स आहेत जे मी शेअर केलेले आहेत. ते जर तुम्ही नाश्ता घेतला तर तुम्हाला अजिबात जास्त झंझट करायची गरज नाही. तुम्ही कितीही गडबडीत असा, कितीही धावपळीत असा, तुमचा नाश्ता हा झालाच पाहिजे. कारण जसं की आपण सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपली गाडी चार्ज आहे का, गाडीमध्ये भरपूर पेट्रोल आहे का, किंवा मोबाईलला चार्जिंग पूर्ण केलं आहे का, बाहेर पडताना या जर गोष्टी आपण पाहत असू ज्या आपल्याला गरजेच्या असतात, दिवसभराच्या कामांसाठी उपयोगी पडतात, पण तिथे आपण आपल्या शरीराची काळजी घेत नाही. नाश्ता आपण करणं किती गरजेचं आहे, कारण आपल्या शरीरासाठी त्याच पद्धतीने जसं की मोबाईलला चार्जिंग काम करतं, गाडीसाठी पेट्रोल काम करतं, तसंच नाश्ता आपल्या शरीरासाठी काम करतो, दिवसभराच्या कामांसाठी आपल्याला ऊर्जा देण्यासाठी. त्यामुळे तुम्ही जर नाश्ता स्किप करत असाल तर सिंपल ऑप्शन्स आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते लिंक जाऊन चेक करा, नाश्त्याचे ऑप्शन्स बघा, ते नाश्ता घ्यायला सुरुवात करा. अजिबात तुम्हाला जंक फूड खाण्याची, एक्स्ट्रा खाण्याची अजिबात क्रेविंग होणार नाही आणि पोट देखील छान भरलेलं राहील, दिवसभर चांगलं एनर्जेटिक वाटेल. नेक्स्ट चौथा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, नाश्त्यामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये. आता
नाश्त्यामध्ये काय खायचं हा पण एक मोठा गहन प्रश्न पडलेला असतो आपल्याला, आणि आपण बिझी असलो तर हा प्रश्न आपल्याला पडतोच. मग काय, रात्रीची चपाती राहिली आहे, रात्रीची भाकरी राहिली आहे किंवा रात्रीचा भात राहिला आहे, तर मी आता फोडणीचा भात करून खाते, तीच चपाती आहे तिला फोडणी देते, भाकरीला मी तुकडे वगैरे बनवते त्याची फोडणी करते, ते खाते, तर अजिबात नाही. ही सगळ्यात मोठी तुम्ही चूक करत आहात. रात्रीचं राहिलेलं सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर शिळं खात आहात तर त्याचंच तुमचं सगळं वजन वाढीचं तेच मोठं कारण आहे. इथे तुमची पोटाची चरबी भयानक वाढते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या हाय कार्बोहायड्रेट खाणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला खूप जास्त साखर असलेले पदार्थ खाणं देखील अवॉइड करायचं आहे. जसं की आपण भरपूर तूप घातलेला, भरपूर साखर घातलेला शिरा सकाळी सकाळी बनवतो, तो खातो, तो देखील तेवढाच हानिकारक आहे. कारण सकाळी सकाळी जर तुम्ही हाय कार्बोहायड्रेट, भरपूर शुगर असलेल्या गोष्टी खाल्ल्या तर तुमचं इन्सुलिन वाढतंच, या उलट तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि तुमची बॉडी जी आहे ती सकाळी सकाळी खूप जास्त प्रमाणामध्ये साखर खाल्ल्यामुळे स्लगिश होते आणि दिवसभरासाठी तुम्हाला आळशी बनवते, आळस आल्यासारखं होतं. त्यामुळे सकाळी सकाळी कोणता योग्य नाश्ता आहे, सकाळी सकाळी तुम्ही फोडणीचं वगैरे खाणं अवॉइडच केलं पाहिजे, अजिबात ते खाऊ नका. सकाळी तुम्ही प्रोटीन आणि फायबरयुक्त नाश्ताच खाल्ला पाहिजे. भरपूर ऑप्शन्स आहेत प्रोटीन आणि फायबर नाश्त्याचे, शेअर केलेले आहेत. जसं की तुम्हाला म्हटलं त्याच्यातला कोणताही नाश्ता घ्या, तुम्हाला अगदी बेस्ट रिझल्ट मिळेल, दिवसभरासाठी एनर्जेटिक वाटेल, अजिबात आळस येणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळे जे नाश्ता आहेत ना ते अगदी प्रोटीन आणि फायबरने भरलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला बेली फॅट कमी करायला खूप मदत होईल. दिवसभर तुम्ही कितीही कामात असाल, कितीही गडबडीत असाल तरी देखील तुमचं पोट जे आहे ते भरलेलं राहील, तुम्हाला जास्तीची क्रेविंग अजिबात होणार नाही, एक्स्ट्राचं खाण्याची अजिबात गरज पडणार नाही. आपल्या महाराष्ट्रीयन याच्यामध्ये भरपूर धिरडी, घावण, चपाती, चिला, अंडी असे भरपूर महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत. पदार्थांची अजिबात कमी नाही आहे. नाश्त्यामध्ये तुम्ही दररोज एक जरी पदार्थ केला तरी 30 दिवस पुरतील इतक्या आपल्या महाराष्ट्रीयन वेगवेगळ्या रेसिपी आहेत. धिरडी, चिला, धपाटी वगैरे कशाचीही रेसिपी हवी असेल आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, त्या जाऊन तुम्ही चेक करायच्यात, त्या फक्त फॉलो करायच्यात आणि मग बघा झपाट्यामध्ये तुमचं वजन आणि पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात होणार आहे. नेक्स्ट आता शेवटचं, स्वतःसाठी 30 ते 45 मिनिट काढा. कशासाठी, तर शारीरिक हालचाल, थोडासा व्यायाम केलाच पाहिजे. तुम्ही डाएट फॉलो करत असाल किंवा कितीही चांगलं तुमचं रुटीन असेल तरी शरीराला थोडीशी शारीरिक हालचाल ही गरजेचीच असते. थोडेसे 30 मिनिट फक्त काढायचे, खूप वेळ तुम्हाला काढायचा नाही आहे. स्वतःसाठी फक्त 30 मिनिट काढा. त्या वेळेमध्ये तुम्ही योगा करा, कार्डिओ करा, वॉकिंग करा, रनिंग करा, स्किपिंग करा, काहीही करा, किंवा तुम्ही नॉर्मल जे व्यायाम आहेत आपल्या चॅनलवरती शेअर केलेत ते व्यायाम जरी केले तरी तुमच्यासाठी अगदी बेटर आहेत. व्यायामाचे लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देते, जाऊन तुम्ही चेक करा. अगदी प्रभावी असे व्यायाम आहेत. किंवा तुम्ही स्पेशल बेली फॅट रिलेटेड व्यायाम करू शकता, किंवा तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता, किंवा दिवसभरातून 2 ते 3 हजार जरी स्टेप्स चालल्या तरी तेवढ्या पुरेशा आहेत तुमच्या शरीरासाठी. ते तुम्हाला शरीराला तुमच्या एनर्जेटिक ठेवतात, लवचिक बनवतात आणि तुम्हाला अगदी स्ट्रॉंग वाटतं. हातपाय दुखणं किंवा गुडघे दुखणं अशा छोट्या मोठ्या समस्या असतील तर त्या तुमच्या व्यायामामुळे, शरीर लवचिक बनल्यामुळे हळूहळू दूर होतात, सगळी दुखणी कमी व्हायला लागतात आणि छान एनर्जेटिक वाटतं. रोज जर तुम्हाला जमत नसेल, रोज वेळ नसेल, तर किमान आठवड्यातून 5 वेळा तरी तुम्ही, म्हणजे आठवड्यातले 5 दिवस जरी तुम्ही व्यायाम केला तरी तेवढा पुरेसा आहे. हे 5ही मुद्दे अगदी क्षुल्लक आहेत, छोटेसे आहेत, पण खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि हे 5 मुद्दे जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुमचं शरीर नैसर्गिकदृष्ट्या, अगदी आयुर्वेदिकदृष्ट्या अगदी तंदुरुस्त राहील. तुम्हाला बिलकुल औषध गोळ्यांची गरज नाही पडणार. फक्त हे नॉर्मल रुटीन फॉलो करून बघा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि त्यासोबतच अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय.